विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पहिल्या युनिटच्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की संकल्पना काय आहे, क्वेश्चन बँक असेल, युनिट टेस्ट असेल, संविधान तक्ता असेल, जो काही सगळा भाग आहे हा सगळा पहिल्या युनिटचा भाग आहे. आपण परीक्षेपर्यंत पोहोचलो होतो. तर क्वेश्चन बँक मी तुम्हाला सांगितली. आता क्वेश्चन बँक म्हणजे तुम्हाला माहिती की प्रश्नपत्रिकांची संच किंवा जेव्हा लागतं तेव्हा आपण ते काढून ठेवतो. पण जेव्हा प्रश्नपेढी तयार केली जाते तेव्हा ती प्रश्नपेढी अनेक टप्प्यातून जात असते. जवळपास 7-8 टप्पे या प्रश्नपेढीच्या विकासाचे आहेत. मग या ठिकाणी प्रश्नपेढीचा विकास म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखादी प्रश्नपत्रिका काढतो, ही प्रश्नपत्रिका तयार करत असताना, आता मी आपल्या घटक चाचणीची प्रश्नपत्रिका म्हणत नाही, आपली वार्षिक परीक्षेची एखाद्या इयत्तेची प्रश्नपत्रिका म्हणत नाही, तर वेगवेगळ्या ज्या परीक्षांचं आयोजन केलं जात असतं, तर त्या प्रश्नपरीक्षेच्या आयोजनामध्ये साधारणत ज्या काही प्रश्नपत्रिका असतात तर त्या अनेक टप्प्यातून जात असतात. मग आता पहिला टप्पा म्हणजे उद्दिष्ट समोर ठेवून प्रश्नपत्रिकेचा ढाचा तयार केला जात असतो. पहिल्या टप्प्यामध्ये उद्दिष्टांचा विचार केला जात असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे विषय शिक्षक असतात, आता समजा सेट नेटची प्रश्नपत्रिका आहे, तुम्ही शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहात म्हणून मी TETची एक्झाम घ्या किंवा तुम्ही BEd CET देऊन आलेले आहात, BEd CETचा पेपर म्हणा किंवा शिक्षक झाल्यानंतर शिक्षक पात्रता चाचणीचा TETचा पेपर म्हणा किंवा PG झालेले असाल आणि तुम्हाला महाविद्यालयात सिलेक्ट करायची आहे म्हणून सेटची प्रश्नपत्रिका, तर त्या दृष्टिकोनातून प्रश्नपत्रिकेचा विकास या ठिकाणी अपेक्षित आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग CETचा पेपर असेल, TETचा पेपर असेल, सेटचा पेपर असेल, तर हा प्रश्नपेढीचा जो विकास म्हटल्यानंतर तिच्या पायऱ्या या ठिकाणी अपेक्षित आहेत, टप्पे या ठिकाणी अपेक्षित आहेत. मग पहिला टप्पा म्हटल्यानंतर त्याच्यात काठिण्य पातळी आहे, उद्दिष्ट आहेत, असे अनेक घटकांचा विचार असतो. दुसरा टप्पा म्हटल्यानंतर विषय. आता CETचा पेपर, तुम्ही BEdला जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा तुम्ही सगळेजण CET देऊन आला, तर मग CETच्या पेपरमध्ये वेगवेगळ्या विषयांचा समावेश आहे. हिस्ट्री पण आहे, जॉग्रफी पण आहे, करंट अफेअर्स पण आहे, जनरल नॉलेज पण आहे, स्पोर्ट्स पण आहे, टीचिंग ॲप्टिट्यूडचे पण क्वेश्चन्स आहेत. तर त्या विषय शिक्षकांनी काढलेले प्रश्न या ठिकाणी अपेक्षित आहे. प्रश्नांचं संकलन विषय शिक्षकाशी संबंधित. तर हा काय आहे, हा दुसरा टप्पा आहे, दुसरी पायरी आहे प्रश्नपेढीची. या ठिकाणी मी ज्या काही गोष्टी सांगते आहे ते डेव्हलपमेंट ऑफ क्वेश्चन बँकशी निगडीत असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे. तिसरा टप्पा म्हणजे कार्यशाळेचं आयोजन. जे काही प्रश्नपत्रिका काढली, एका म्हणजे विषय संबंधित जे शिक्षक आहेत, तर वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. म्हणजे प्रश्नांची चर्चा करण्यासाठी केलेलं जे आयोजन आहे, दॅट्स कॉल प्रश्नपत्रिकेच्या कार्यांचं आयोजन या ठिकाणी आहे. मग प्रश्नाचं विश्लेषण प्रश्नाचं विश्लेषण केलं जातं आणि मग चाचणीचं स्वरूप त्याला देण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याच्यानंतर चौथा टप्पा की जे काही प्रश्न तयार केले आहेत, कुठले प्रश्न टाकावेत, कुठले प्रश्न टाकू नयेत, हा जो टप्पा आहे तो चौथा टप्पा आहे. या ठिकाणी अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात, टेक्निकल गोष्टी या ठिकाणी विचारात घेतल्या जात असतात. मग कोणकोणत्या टेक्निकल गोष्टी विचारात घेतल्या जात असतात, घटक असेल, उपघटक असेल, प्रश्नांचे प्रकार असतील, उद्दिष्ट असतील, वस्तुनिष्ठ घ्यायचे, जोड्या लावा घ्यायचे, रिकाम्या घ्यायचे, या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या टेक्निकल बाबी आहेत आणि तो चौथा टप्पा आहे. पाचवा टप्पा, तर याच्यामध्ये कार्ड तयार केले जातात. भेदभाव क्षमता, काठिण्य मूल्य किती विद्यार्थ्यांवर घ्यायची, ते प्रश्नांचं उत्तर किती अपेक्षित आहे, किती विद्यार्थी संख्येवर आपल्याला तिचं नियोजन करायचं आहे, प्रत्येक पायरीला गुण किती द्यायचे आहेत, ह्या सगळ्या सारासार गोष्टींचा विचार हा प्रश्नपेढीच्या 5व्या टप्प्यावर केला जातो, 5व्या पायरीवर केला जात असतो. आलं तुमच्या लक्षामध्ये. आता
पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, चावरा स्कूल या एका संस्थेच्या अनेक शाळा आहेत. मग अशा ठिकाणी सुद्धा विषयवाईज काय केलं जात असतं, या पद्धतीने प्रश्नपत्रिका काढल्या जात असतात. 6वा टप्पा त्याची पडताळणी केली जाते. जे काही प्रश्न काढलेले असतात त्याची पडताळणी केली जाते. 7व्या टप्प्यामध्ये प्रश्नांचं निवड केली जाते. शिक्षकांकडून नमुना चाचणीसाठी काय केलं जात असतं, प्रश्नांची निवड केली जात असते. आणि 8व्या टप्प्यावर चाचणी दिल्यानंतर प्रश्नांना अनुसरून त्या प्रश्नांच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या वर्तन वैशिष्ट्यांची नोंद केली जात असते. अशा रीतीने 8 टप्प्यातून प्रश्नपेढीचा विकास केला जातो. तर हे आहे डेव्हलपमेंट ऑफ क्वेश्चन बँक. क्वेश्चन बँक म्हणजे काय, प्रश्नपत्रिकेचे संच. या ठिकाणी बँकचा अर्थ असा आहे, पण जेव्हा डेव्हलपमेंट म्हणत आहोत तेव्हा तिच्या वेगवेगळ्या त्या पायऱ्या आहेत 8 टप्प्यापर्यंतच्या. मग अगदी काठिण्य पातळीपासून विद्यार्थ्यांवर ती वितरित होण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा यात काय होतो, समावेश होतो. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की जो 5वा भाग आहे पहिल्या युनिटचा तो काय आहे, टाईप्स ऑफ एक्झामिनेशन. रिटन एक्झाम, ओरल एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झाम. रिटन एक्झाम तुम्हाला सगळ्यांना माहिती 3 तासाचा पेपर असतो. 100 मार्काचा असेल तर 3 तासाचा, 80 मार्काचा असेल तरी 3 तासाचा, 60 मार्काचा असेल तर तो 2 तासाचा असतो. ती असते रिटन एक्झाम, लेखी परीक्षा. मग ही लेखी परीक्षा म्हटल्यानंतर त्या प्रश्नामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात. मग वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात, लघुत्तरी स्वरूपाचे प्रश्न असतात आणि दीर्घोत्तरी स्वरूपाचे प्रश्न असतात. मग लेखी परीक्षेचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डिस्क्रिप्टिव्ह सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत असतात लेखी परीक्षेमध्ये. आपण जेव्हा ज्ञान आकलन उपयोजन हे जी कौशल्य शिकलो, तुम्ही जेव्हा एखादी वस्तू नुसती ओळखायची असते तर आपण त्याला कोणती लेवल म्हणतो, ज्ञानाची लेवल म्हणतो. नुसतं ओळखायचं असतं. मग जेव्हा आपण वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतो मग त्या रिकाम्या जागा असतील, जोड्या लावा असतील, नुसतं ओळखायचं असतं आणि ते मांडायचं असतं. पण लघुत्तरीमध्ये तुम्हाला काय करायचं असतं, ती बाब स्पष्ट करून सांगायची असते थोडक्यामध्ये. आलं. मग याच्यामध्ये किंवा तुमची आकलनाची पातळी आणि तुमची ती शैली मांडणी तुम्ही कशी करू शकतात एखाद्या गोष्टीची, एखाद्या घटकाची, एखाद्या आशयाची, हे कशातून प्रतीत होत असतं, तर लेखी परीक्षेतून प्रतीत होत असतं. ओरलमधून तुमचं उच्चारण कसं आहे, तुम्ही पाठांतर किती लक्षात ठेवू शकतात, एखाद्या गोष्टीचं केंद्रीकरणाची जी प्रक्रिया आहे किती तुम्ही आत्मसात करू शकतात, हे आपण कशामध्ये पाहतो, तोंडी परीक्षेमध्ये. तोंडी परीक्षा कशाची असते, साधारणतः तुम्हाला कविता म्हणून दाखवायला सांगतात. जे साधारणतः जी भाषा असते, तर भाषेशी संबंधित ज्या परीक्षांचं आयोजन असतं ते तोंडी परीक्षेचं असतं. आलं तुमच्या लक्षामध्ये. किंवा तुम्हाला कविता म्हणून दाखवायला सांगितली जाते, वाचन करायला तुम्हाला लावलं जातं. आता प्रॅक्टिकल परीक्षा, विज्ञान आणि भूगोल विषय म्हटले की तिथे प्रात्यक्षिक परीक्षा असते. आता विज्ञानामध्ये अनेक प्रयोग केले जात असतात. तांबडा पेपर, लिटमस पेपर, निळा लिटमस पेपर असेल तुमचा, मग त्याच्यामध्ये एखादं आता दिव्याला ऑक्सिजनची गरज असते, तुम्ही प्रत्यक्ष दिवा पेटवून दाखवणार आणि त्याच्यावर पूर्ण काचेचा ग्लास झाकला तर तो दिवा कसा विझतो, म्हणजे मग प्रकाशाला कशाची गरज असते, हवेची गरज असते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशाद्वारे दाखवाव्या लागतात, प्रात्यक्षिकाद्वारे दाखवाव्या. एखादी गोष्ट तुम्हाला करून दाखवावी लागते, ती काय असते, प्रात्यक्षिक परीक्षा. मग हे प्रात्यक्षिक परीक्षेचे फायदे कोणते आहेत, तोंडी परीक्षेचे फायदे तोटे कुठले आहेत, ह्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला कशात करायचा आहे, टाईप्स ऑफ एक्झामिनेशन या घटकाअंतर्गत. त्याच्यानंतरचा या युनिटचा शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे ॲप्रोचेस ऑफ कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह एज्युकेशन, की मूल्यमापन. हा सगळा खटाटोप कशासाठी आहे, मुलांना कितपत समजलं, मूल्यमापनाशी संबंधित वरच्या ज्या सगळ्या 5 गोष्टी आहेत
त्या कुठे येऊन थांबतात? मूल्यमापनाजवळ येऊन थांबतात. मग मूल्यमापन किती प्रकारचं आहे? 2 प्रकारचं. एक आहे सर्वकष मूल्यमापन आणि एक आहे सातत्यपूर्ण. ज्यावेळेस मी कंटिन्युअस म्हणते त्यावेळेस तो मूल्यमापनाचा कोणता प्रकार आहे? सातत्यपूर्ण मूल्यमापन. आणि जेव्हा मी कॉम्प्रेहेन्सिव्ह मूल्यमापन म्हणते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? सर्वकष मूल्यमापन. मग सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजे एखादा घटक शिकवून झाल्यानंतर आपण जी चाचणी घेतो, वर्गामध्ये एखादा धडा शिकवून झाल्यानंतर आपण मुलांना वाचन करायला लावतो, आपण वेगवेगळ्या परीक्षा घेतो, निबंध स्पर्धा घेतो की हा कसं मांडू शकतो, एखादी आपण चित्रकला स्पर्धा घेतो, त्याच्यानंतर शुद्ध लेखनाची परीक्षा आपण घेतो, हस्ताक्षर स्पर्धा घेतो. हे काय आहे? हे काय आहे? सातत्यपूर्ण मूल्यमापन. सातत्यपूर्ण मूल्यमापनातून आपण मुलांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक सगळ्या प्रकारचा विकास या ठिकाणी अपेक्षित असतो. मग सातत्यपूर्ण जेव्हा मूल्यमापन असं म्हणत असतो, शिकवलेलं विद्यार्थ्यांना कितपत समजलं आपण हे लगेचच जाणून घेण्याचा काय करत असतो? प्रयत्न करत असतो. तर त्याला म्हणायचं आहे सातत्यपूर्ण मूल्यमापन. वेळोवेळी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आपण करत असतो वेगवेगळ्या घटकांद्वारे, वेगवेगळ्या परीक्षांद्वारे. आणि सर्वकष जी वार्षिक परीक्षा असते, सगळे घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, तेव्हा त्याला म्हणायचं आहे सर्वकष मूल्यमापन होय. मग मूल्यमापनातून तो विद्यार्थी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवत असतो आणि हळूहळू तो वरच्या इयत्तांमध्ये जात असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचा त्याचा जो विकास आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक जे काही असेल ते, तर तो आपण सगळा बघत असतो. तर अशा रीतीने पहिल्या युनिटमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. टीचिंग जॉग्रफीपासून तर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करेपर्यंतचा ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा समावेश हा पहिल्या युनिटमध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचं दुसरं युनिट म्हणजे टीचिंग ऑफ जॉग्रफी. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे? तर तुम्ही जे लेसन घेता, 30 मिनिटाचं जे पाठाचं नियोजन करतात, ते वेगवेगळा आशय शिकवतात, वेगवेगळे धडे शिकवतात. पण हे शिकवत असताना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब जर केला तर तो आशय विद्यार्थ्यांना जास्त चांगल्या पद्धतीने समजतो. मग कोणत्या पद्धती आहेत? तर आपल्या या सिलॅबसमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत. पहिली पद्धत आहे की एक्झर्शन मेथड, नंतरची आहे जर्नी, डेमॉन्स्ट्रेशन, एक्सपेरिमेंटल, रिजिनल, प्रोजेक्ट, अशा सगळ्या ज्या पद्धती आहेत या सगळ्या पद्धतींचं विवेचन मी तुम्हाला पुढच्या तासाला सांगणार आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत, बाकीचं पुढच्या तासाला.